नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एक नवीन चॅप्टरकडे वळणार आहे। या आधीच्या 2 लेक्चर मध्ये आपण ह्यूमन इव्होल्यूशन व तसेच द लाईफ प्रोसेस म्हणजे आपली जी लाईफ आहे ती कुठून स्टार्ट झालेली याबद्दल आपण सांगितलेले आहे। या आधीचे दोन्ही व्हिडिओ आपल्या YouTube चॅनल UC या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता। यानंतर आपण एक नवीन चॅप्टरकडे वळणार आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे मित्रांनो फॉर गेटिंग एनर्जी, म्हणजेच की आपल्याला ऊर्जा कुठून मिळते। पहिली गोष्ट ऊर्जा कुठून मिळते याआधी आपली एनर्जी म्हणजे काय हे आपण बघू। एनर्जीची व्याख्या किंवा डेफिनेशन करताना असं म्हटलं जाते सायंटिफिकली टू डू वर्क ऑफ कॅपॅसिटी, म्हणजे जे वर्क करायला जी काही क्षमता लागते कॅपॅसिटी लागते त्यालाच आपण म्हणतो एनर्जी। आणि या एनर्जीची जी SI सिस्टीम्स आहे यालाच आपण म्हणतो जूल मध्ये याला मोजतो। तर ही कॅपॅसिटी फॉर, पण ही एनर्जी मिळते कुठून? पहिली गोष्ट ते एनर्जीची गरज का पडते? जेव्हा आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा वर्क करतो, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांना वर्क करण्यासाठी लागते एनर्जी आणि हीच एनर्जी आपण मिळवतो आपण घेतलेल्या अन्न पदार्थापासून। जे की आपण अलग अलग अन्न पदार्थ खातो, फूड्स वगैरे खातो, पण फक्त एवढंच नसते। तर आपण थोडंसं डिटेल्स मध्ये याच्यामध्ये जाणार आहे की आपली बॉडी कशी सिस्टमॅटिकली वर्क करते आणि हा चॅप्टर आपण फॉर गेटिंग एनर्जी। तर तुम्ही एनर्जी बद्दल पाहिलंय की कॅपॅसिटी असली म्हणजे आपल्यामध्ये असलेली क्षमता, कार्य करण्याची क्षमता, वर्क करण्याची जी काही क्षमता आहे त्यालाच म्हणतो आपण एनर्जी। आणि ही एनर्जी मिळवण्याचे कोणकोणते स्रोत आहे, सोर्स आहे हे आपण बघणार आहोत। कारण की आपल्याला एनर्जीची खूप गरज पडते। जसे की तुम्हाला माहिती आहे मोबाईल मध्ये चार्जिंग नसल्यावर मोबाईल काहीच कामाचा नसतो, तसंच आपल्यामध्ये एनर्जी नसल्यावर आपली बॉडी सुद्धा काहीच कामाची नसते। जेव्हा आपल्याला चालवायचं असते तर त्याच्यासाठी एनर्जीची खूप गरज असते आणि हीच एनर्जी आपण मिळवतो अलग अलग फूड्स द्वारे। पण त्याआधी सर्वात मेन या अर्थवर जो एनर्जी देणारा जो घटक किंवा जो स्रोत आहे, जो सोर्स आहे तो कोण आहे मित्रांनो? तर आपला सन। हा जर सन जर एक दिवस नाही निघला किंवा थोडा काळ वेळेचा नाही निघला तर इथं प्लांट्स वगैरे जगू शकणार नाही आणि त्याच्या पुढचं वर्क काहीच होणार नाही। तर सर्वात मोठं जे स्रोत आहे ते आहे एनर्जीचं सन। हे सनच आहे की जेव्हा प्लांट्स फोटोसिंथेसिस रिएक्शन करतात तर आपण वळूया आपल्या बॉडीकडं। आपली बॉडी कशी वर्क करते आणि आपल्या बॉडीला वर्क करण्यासाठी कोणकोणत्या सिस्टीम वर्क करतात आणि या सिस्टीम चालवण्यासाठी आपल्याला लागते महत्त्वाचं म्हणजे एनर्जी। तर पहिली आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम, यालाच मराठीमध्ये म्हटल्या जाते पचन संस्था। पचन संस्थेची आपण थोडक्यात माहिती घेऊया, डिटेल्स मध्ये तुम्हाला एक स्पेशल चॅप्टर म्हणून मी सांगेल, पण याची आता थोडीशी माहिती घेऊया आपण की डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था। जेव्हा आपण फूड्स घेतो तर फूड्सला आपण मायक्रोस म्हणजे थोड्या थोड्या भागामध्ये त्याला हे करतो। तर आपलं जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती माउथ पासून सुरू होते तर लास्टला स्टमक पर्यंत, म्हणजे स्टमक पासून ते जे लार्ज इंटेस्टाइन आहे तिथपर्यंत आपले थांबते। तर अशा प्रकारे म्हणजे जेव्हा फूड्स घेतो ते फूड्स काय होतात, जेव्हा आपण माउथ मध्ये करतो त्याच्यामध्ये सलायवाज वगैरे मिसळतात, सलायवाज मध्ये ओसोफेगस मध्ये जातात म्हणजे आपल्या अन्ननलिकेमध्ये जातात, नंतर स्टमक मध्ये जातात, स्टमक मध्ये काही पाचक रस मिळतात आणि त्यानंतर स्मॉल इंटेस्टाइन आणि जे नको असलेले पार्ट्स जे भाग आहे अन्न पदार्थाचा तो लार्ज इंटेस्टाइन्स मध्ये जातो। तर अशा प्रकारे डायजेस्टिव्ह सिस्टीम वर्क करते। की हे मित्रांनो लक्षात घ्या, एक जेव्हा संस्था किंवा काही चालवायचं असते त्याच्यासाठी अलग अलग सिस्टीम असतात। जसे की आपला एक देश चालवायचा, त्या देशामध्ये अलग अलग सिस्टीम्स आहे, जसे की सेंट्रल आहे, त्याच्यानंतर स्टेट आहे, त्याच्यानंतर जे की जिल्हा याच्यावर जी काय आहे जिल्हा सिस्टीम आहे म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्री, त्याच्यानंतर ग्रामपंचायत जसे की खालच्या गावापर्यंत अशा एक सिस्टीम आहे। त्याच प्रकारे आपली बॉडी वर्क करताना सिस्टमॅटिकली वर्क करते। ह्या सिस्टीम आपल्या 5 मेन सिस्टीम आहे त्याबद्दलची आपण माहिती घेतो। त्यानंतर आहे रेस्पिरेटरी सिस्टीम, खूप इम्पॉर्टन्स आहे, नुसतं डायजेस्टिव्ह सिस्टीमनच काम चालत नाहीये। केव्हाही लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण फूड खातोय किंवा फूड घेतो तर नुसतं फूड खाऊन नाही चालत। आपण 8 ते 15 दिवस जेवलं नाही तर चालेल, पण विना ऑक्सिजनचं राहू शकत नाही, हे तेवढंच खरं। बिना ऑक्सिजनचं आपण फक्त 4 ते 5 सेकंद याच्या पुढे आपण राहू शकत नाही।
तर जेव्हा फूड घेतो त्या फूड सोबत ऑक्सिजन सुद्धा लागते आणि ऑक्सिजन सुद्धा मिक्स होते. जेव्हा फूड घेतल्यानंतर ऑक्सिजन त्याच्यात मिसळते, त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम काम करते. ही सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्या प्रत्येक बॉडीला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन पोहोचवण्याचं काम करत असते. तर आज खूप इम्पॉर्टंट भाग शिकलेले की डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम कशा प्रकारे वर्क करतात. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजन आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. आणि ही रेस्पिरेटरी सिस्टीम दोन भागामध्ये असते, एक इंटरनल रेस्पिरेशन आणि एक असते एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन जसे की बाह्य श्वसन त्याला मराठीत म्हटले जाते. आणि हे बाह्य श्वसन करताना आपण ऑक्सिजन जे की नाकावाटे फुफ्फुसापर्यंत घेतो आणि फुफ्फुसातून जे काय आपलं जे कार्बन डायऑक्साईड आहे ते बाहेर काढतो. यामध्ये जे की मेन आहे जे आपलं नोज, त्याच्यानंतर लंग्स, हे मेन पार्ट्स काम करतात. तर याची आपण डिटेल थोडी माहिती घेणार आहे. आज शॉर्ट मध्ये तुम्हाला थोडी माहिती सांगते मी. तर रेस्पिरेटरी सिस्टीम वर्क करते आणि ही रेस्पिरेटरी सिस्टीम जेव्हा ऑक्सिजन रक्तामध्ये म्हणजे आपल्या ब्लड मध्ये मिसळते आणि हे ब्लड मध्ये मिसळून तिथं सर्क्युलेटरी सिस्टीम काम करते आणि प्रत्येक पार्ट्स पर्यंत, प्रत्येक बॉडीच्या पार्ट्स पर्यंत हे पोहोचवण्याचं काम करते. म्हणून याला सर्क्युलेटरी सिस्टीम म्हटल्या जाते. पुढची सिस्टीम ती सर्क्युलेटरी सिस्टीम जे की प्रत्येक न्यूट्रिशन किंवा ऑक्सिजन प्रत्येक बॉडी पर्यंत नेण्याचं काम करते. आपलं अजून एक रेस्पिरेटरी सिस्टीमचं मध्ये जे दुसरे प्रकारचे इंटरनल रेस्पिरेटर. ही इंटरनल रेस्पिरेटर जे की सेल पर्यंत चालते. सेल्स मध्ये असते मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया पर्यंत ऑक्सिजन जाते आणि हे ऑक्सिजन मायटोकॉन्ड्रिया तिथे एनर्जी म्हणजे एनर्जी स्टोअर होते आणि हीच एनर्जी आपण मिळवत असतो. खूप महत्वाचं एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो की आपण जर काही दिवस जेवलो नाही तर आपलं शरीर कमकुवत होते किंवा शरीराचं जसे की तुम्हाला मास जे आपले जे मास जे चाललेलं असतं ते मास कमी होते. याचं कारण महत्वाचं आहे. जो आपल्यामध्ये असलेला असतो तो मायटोकॉन्ड्रिया, त्याला मायटोकॉन्ड्रियाला खूप एनर्जीची गरज राहते आणि हे मायटोकॉन्ड्रिया जेव्हा त्याची एनर्जीची पूर्तता होत नाही तेव्हा तो मायटोकॉन्ड्रिया या मास म्हणजे आपल्या जे फायबर्स जे फॅट्स आहे त्या फॅट्सला खातो आणि आपल्या शरीरातला फॅट्स कमी करतो. मग आपले होतात हाडाचे सापळे. ओके, तर मायटोकॉन्ड्रिया. तर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आपण बघितली आज, सर्क्युलेटरी सिस्टीम जे की पूर्ण पार्ट्स पर्यंत ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन देण्याचं काम करते. त्यानंतर एक्सक्रिएटरी सिस्टीम. बघा मित्रांनो, सगळ्या ह्या गोष्टी झाल्या आपण शरीराच्या आत घेण्याच्या. बाहेर काढण्याच्याही काही गोष्टी असतात. प्रत्येक गोष्ट काही आतच येऊ द्यायची असते का? तर नाही. तर काही गोष्टी आपल्या शरीराच्या बाहेर सुद्धा काढाव्या लागतात आणि यासाठी एक सिस्टीम काम करते ती म्हणजे उत्सर्जन संस्था, त्याला मराठीत म्हणतात, इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला एक्सक्रिएटरी सिस्टीम. आणि हे एक्सक्रिएटरी सिस्टीम मध्ये जो मेन ऑर्गन आहे तो आहे किडनी. बऱ्याच जणांना माहिती आहे की किडनी एक फिल्टरेशनचं काम करते. जेव्हा आपल्या शरीरामध्ये जेव्हा साठल्या जाईल त्या त्याचा अमोनियन ऍसिड म्हणजे अमोनियामध्ये त्याचं रूपांतर होईल आणि हा अमोनिया हा घातक असतो शरीरासाठी आणि हा घातक विषारी रसायन आपल्या शरीराबाहेर काढावं लागते, नाहीतर पूर्ण किडनी फेलियर होऊ शकते. आपल्या किडनी ह्या निकामी होऊ शकतात. त्यासाठी एक्सक्रिएटरी सिस्टीम काम करते. बघा किती सिस्टमॅटिकली वर्क आहे आपल्या शरीरामध्ये. आणि असंच आपल्या जीवनामध्ये एक सिस्टमॅटिकली सगळं वर्क पाहिजे, तेव्हा कुठेतरी आपलं जीवन सुद्धा घडते. जसं आपलं बॉडी काम करते त्याच प्रकारे आपणही जर समजा जेव्हा एक्सटर्नल जेव्हा आपण जेव्हा काम करतो त्यावेळेस बी एक जर सिस्टमॅटिक जेव्हा असेल काम तेव्हा ते नक्कीच काम व्यवस्थित घडते. आपली बॉडी सुद्धा ही सिस्टमॅटिक काम करते, झोपताना सुद्धा काम करते. याच्यामधल्या बऱ्याचशा सिस्टीम झोपताना सुद्धा काम करतात आणि हे आपल्या बॉडीचं पूर्ण चालवतात. तर ही किती एक देवाची देणच असं म्हणा की ही बॉडी हे जे यंत्र दिलेलं आहे त्याच्या आणि आपलं काम आहे या यंत्राला व्यवस्थित हे यंत्रच म्हणू, कारण की त्याच्यामध्ये एक लिव्हिंग जसं की आपण भौतिक आत्मा वगैरे म्हणतो पण हे बॉडी आहे, फिजिक्सच्या भाषेमध्ये याला बॉडी म्हणतो. आणि बॉडी वर्क करते, त्याच्या 5 सिस्टीम महत्वाच्या सिस्टीम्स आहे. तर आपण सिस्टमॅटिकली वर्क करतात, आपल्याला न कळत ह्या प्रत्येक सिस्टीम वर्क करतात आणि न थांबता. महत्वाचा भाग पुढं नर्वस सिस्टीम जी की पुढची सिस्टीम्स आहे. नर्वस सिस्टीम पूर्ण ब्रेनचं कंट्रोलिंग
जे असते ते नळ सिस्टीम, जसे की आजचे पंतप्रधान PM मोदी आपल्या भारताचे आहे, तीच पूर्ण सिस्टीम चालवतात, त्यांच्या अंडरमध्ये बाकीच्या सिस्टीम चालतात. त्याच प्रकारे आपल्या पूर्ण बॉडीचे जे सिस्टमॅटिकली जे वर्क जे घडवायचं असेल की कोण कसं वर्क करणार, हे सगळं जे ठरवण्याचं काम आहे ते आहे नर्वस सिस्टीमचं काम आहे. त्याच्यामध्ये जे नर्व्स असतात ते खूप इम्पॉर्टन्स आहे आणि ह्या नर्व्स पुढं काम करतात. त्यांच्यामध्ये बऱ्याचशा सिस्टीम म्हणजे ह्या नर्व्ह सिस्टीम बद्दल ब्रेन हा इम्पॉर्टन्स ऑर्गन आहे. तर आपण हे पुढे बघणार आहे यांची डिटेल्स माहिती. आता येऊ आपण आपल्या फूड करा. सर्वांस माहिती आपण फूड आपलं रोजचं जेवण, एक ताटामध्ये भाजी, पोळी, मीठ, त्याच्यानंतर पाणी, त्यानंतर गुलाबजाम, रसगुल्ला वगैरे हे करतो. पण या प्रत्येकाच्या खाण्याचं काही ना काहीतरी सायंटिफिकली रिझन्स आहे. पापड बघा, मी प्रत्येकाचं एक एक काम सांगतो. पोळी असते, पोळीमध्ये असते कार्बोहायड्रेट्स, जे की कुठून असते, बीट्स, गहू, कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला 1 ग्रॅम जर कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 कॅलरी एवढी ऊर्जा भेटते आणि ही आपण घेतो पोळीद्वारे, जे की बीट्स वगैरे. कार्बोहायड्रेट्स तुम्हाला जर सांगते, कार्बोहायड्रेट्स कुठून घेत असतो, आपल्या शरीरासाठी लागते कार्बोहायड्रेट्स. ते कुठून भेटते, सिरस म्हणजे कडधान्य वगैरे जे आपण खातो त्यामध्ये असतात बीट्स, राईस, ज्वार, जे की बीट्स म्हणजे गहू, राईस, तांदूळ. प्रत्येक बघा जो भात खातो, जे आपण गहू, जे आपण पोळी वगैरे बनवतो, ह्याच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स भेटते. त्यामुळेच आपण ते ताटात घेतो. तर प्रत्येकाचा रिझन दिसला पाहिजे की आपण का ही वस्तू खातोय. प्रत्येक गोष्टीचं रिझन काही ना काहीतरी आपल्याला माहिती पाहिजे, काही उगीच खाल्लं वगैरे म्हणून. तर आपल्याला लक्षात, जसं की पापडचं सांगतो. पापड जे की आपलं जे काही बॉडीमध्ये आपण जे अन्न पदार्थ घेतो, जे फूड्स घेतो, त्यामध्ये पापड खूप इम्पॉर्टन्स काम करते. त्यामध्ये जसे की सिस्टमॅटिकली वर्क, एकदम लवचिकपणे जे काम करायचं असेल, म्हणजे जे स्टेपनी म्हणून काम करतो. ज्या गाडीचा समजा वर्क व्हायला आणि तिथं जर समजा काही जर बिघाड आला, त्या स्टेपनी मध्ये म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम वर्क एकदम स्मूथली वर्क चालवतो. आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्याच्यामध्ये स्मूथली वर्क चालवतं प्रत्येक गोष्टीचं आहे. त्यानंतर NaCl, सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ, त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे. बघा, सोडियम क्लोराईड आपल्या आयन्स असते, शरीराला गरज असते आयन्सची, ते त्याची इम्पॉर्टन्स आहे. पाण्यामध्ये मिनरल्स असतात, तर मिनरल्स आपण आपल्या शरीरामध्ये घेतात, तेही इम्पॉर्टन्स असते. त्यानंतर आपण जे गोड पदार्थ वगैरे खातो त्यामध्ये शुगर्स वगैरे कंटेन असते, म्हणजेच कार्बोहायड्रेट्स असते. त्या प्रकारे काय आपलं ताट सजवलेलं असतं, ते ताटामध्ये आपल्या प्रत्येक वस्तू असतात. तर आपलं जे भारतीय जे संस्कृतीतले जे काही जेवण वगैरे आहे ते हेल्दी जेवण आपण असं म्हणू, ठीक आहे ना, की मॅगी, पिझ्झा व बर्गर्स वगैरे. हा, तर न्यूट्रियन्स फूड्सच्या आत गेलं की मायक्रोस आणि मायक्रोस मध्ये, मॅक्रो आणि मायक्रोस मध्ये त्याचं रूपांतर होते. आणि त्याच्यामध्ये आपण फूड्स मध्ये कार्बोहायड्रेट्स घेतो, प्रोटीन्स घेतो, फॅट्स घेतो, मिनरल्स घेतो आणि विटॅमिन्स घेतो. यानंतर थोडीशी कार्बोहायड्रेट्स बद्दलची माहिती घेऊया आपण. कार्बोहायड्रेट्स त्याला कर्बोदके म्हणतात मराठी. सिरस म्हणजे कडधान्य, जसे कडधान्य जसे वीट्स, राईस आणि ज्वार, जी की भाकर बऱ्याच जणांना आवडते भाकर, राईस, ठीक आहे, आपलं भारतीय खाणं आहे सगळ्यांच्या आवडीचं. फ्रुट्स, मिल्क, शुगर लाईक कंटेन्स, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट. चॉकलेट सर्वांच्या आवडतीचं चॉकलेट, ओके. पण चॉकलेट कोणते, ते इक्लिअर चॉकलेट का, ते 1 रुपयावाले, नो 1 रुपयावाले नाही, किंवा पार्लेजी ते जे असतात ते नाही, डार्क चॉकलेट, ओके. डेअरी मिल्क वगैरे खातात ना, ते डेअरी मिल्क ते भी महागाचं, 5 थोडस हाय लेवलचं, ते डार्क, एकदम डार्क चॉकलेट असते, त्याच्यामध्ये शुगर कंटेंट जास्ती असते. तर ती शुगर कंटेंट आपण जर खाल्लं तर आपल्याला नक्कीच कार्बोहायड्रेट्स भेटेल. नक्कीच खा, आयुष्य बी वाढेल तुमचं, ओके. त्यानंतर पोटॅटो, आलू, चिप्स वगैरे. हा, आलू, तर आलू मध्ये बरेचसे कंटेंट्स असतात, कार्बोहायड्रेट्स असते. तर किती भेटते, 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स पासून 4 कॅलरी एनर्जी एवढी भेटते, ऑप्टेन भेटते. तर तुम्हाला जर कोणी विचारलं की कार्बोहायड्रेट्स किती एनर्जी भेटते, तर 1 ग्रॅम जेव्हा आपण कार्बोहायड्रेट्स घेतो त्याच्यापासून 4 कॅलरी एवढी ऊर्जा भेटते. त्यानंतर प्रोटीन, इम्पॉर्टन्स भाग, प्रोटीन्स, वेस्ट सोर्स, पल्स. बघा, दोन्हीसाठी सुविधा आहे. असं नाही की प्रोटीन्स फक्त जे एग्स, हेग्स म्हणजे जे अंडी वगैरे खाल्ल्यानेच भेटेल, पण त्याला फर्स्ट क्लास ऑफ प्रोटीन्स म्हणतात. तर कोणी शाकाहारी असते, कोणी मांसाहारी असते, तर मांसाहारीसाठी एग्स किंवा हेग्स वगैरे खातात. पण जे वेज असतात त्या वेज साठी पल्स, जे की शेंगदाणे वगैरे आहे, दूध्स वगैरे आहे,
ह्या बाकीच्या गोष्टी आपण तिथून प्रोटीन मिळू शकतो, तेही खूप चांगले आहे. हा, तर प्रोटीन्स आर, याला मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणतात. मॅक्रोमॉलिक्युल्स एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट इज स्टोअर इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. महत्वाचा भाग की कार्बोहायड्रेट जेव्हा आपण शरीरात घेतो आणि त्याचं एक्सेस प्रमाण जेव्हा वाढते, म्हणजे त्याचं जेव्हा प्रमाण वाढते, त्याचंच रूपांतर होते आपल्या मसल्स म्हणजेच आपल्या मसल्स मध्ये ते स्टोअर होते आणि तेव्हाच आपण दिसतो लठ्ठ. कसे दिसतो? लठ्ठ. तर जेव्हा कार्बोहायड्रेट जेव्हा आपण घेतो, तर कार्बोहायड्रेट जेव्हा जास्ती प्रमाणात होते, म्हणजे जास्ती जेव्हा खात्या पित्या घरचं होतो आपण, म्हणजेच खातो पितो व्यवस्थित, तेव्हा ते कार्बोहायड्रेट जास्तीत जास्त स्टोअर्स होते आणि ते स्टोअर झाल्यानंतर त्याचं मसल्स मध्ये रूपांतर होते. तर आज आपण खूप इम्पॉर्टंट भाग पाहिलेला आहे, फॉर गेटिंग एनर्जी. धन्यवाद.